कर्दळकाळ. क्राईम पेट्रोल न्यूज. किरकोळ कारणातून थोरल्या भावाने धाकट्या भावावर चाकूने वार करून हत्या केल्याची घटना समोर आली. सौरभ देठे असे हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे. ही घटना मंचर येथे घडली. या प्रकरणी मंचर पोलिसांनी आरोपी रोहित देठे याच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मंचर येथील सिद्धार्थनगर येथे सौरभ देठे यांच्या घरासमोर त्यांचा भाऊ रोहित देठे यांची पत्नी नंदिनी देठे या बुधवारी संध्याकाळी 6:30च्या सुमारास कपडे धुत होत्या. नंदिनी यांच्या अंगावर सौरभ देठे याच्याकडून पाणी सांडल्याचा राग आल्यामुळे रोहित यांनी शिवीगाळ दमदाटी करून हातातील चाकूने सौरभ याच्या अंगावर जागोजागी वार करून गंभीर जखमी केले. त्यानंतर मंचर उपजिल्हा रुग्णालय, पिंपरी चिंचवड येथील यशवंतराव चव्हाण आणि त्यानंतर ससून रुग्णालय पुणे येथे सौरभ याच्यावर उपचार सुरू होते. पण बुधवारी 26 तारखेला सौरभ यांचा मृत्यू झाला. याबाबत सौरभ याचा आत्तेभाऊ स्वप्नील काळूराम जाधव वय 26 मंचर यांनी मंचर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. या घटनेचा अधिक तपास मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री कंकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील बडगुजर करीत आहेत. आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या क्राईम पेट्रोल न्यूजच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.